नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये एक्सेप्शन हँडलिंगचा पार्ट 2 बघतोय. तर पार्ट 2 मध्ये आपण थ्रो आणि थ्रोज कीवर्ड ह्याच्यामधला फरक काय आहे आणि त्यांचा उपयोग काय ते बघणार आहोत. ओके, तर स्टार्ट करूया मग थ्रो कीवर्डने. तर थ्रो कीवर्डचा उपयोग काय की थ्रो आपण स्वतः एक्सप्लिसिटली एक्सेप्शन थ्रो करतो. ओके, जर आपल्याला इंडिकेट करायचं आहे की सर्टन कंडिशन आली तर आम्ही एक्सेप्शन थ्रो करणार आहे, त्यासाठी आपण थ्रो कीवर्ड यूज करतो. आणि थ्रो कीवर्ड तुम्हाला मेथडच्या आतमध्ये किंवा कुठल्या तरी पीस ऑफ कोड जिथं आपण लिहितो, लाईक इफ एल्स वगैरे काहीतरी, म्हणजे काहीतरी कोड आहे आपला, तिथं आपण हा एक्सेप्शन थ्रो करतो बेस्ड अपॉन सर्टन कंडिशन. ओके, तर मेथडच्या आतमध्ये आपण किंवा पीस ऑफ कोड किंवा ब्लॉक ऑफ कोडच्या आतमध्ये आपण थ्रो कीवर्ड यूज करतो. ओके, त्याचा सिंटॅक्स काय? थ्रो, न्यू आणि तुमचं एक्सेप्शनचं नाव. ओके, थ्रो, न्यू आणि तुमचं एक्सेप्शनचं नाव. आता इथं एक्सेप्शन कुठलाही असू शकतो, जसं काही आता तुम्ही काही मॅथमॅटिक्स करत असाल तर अरिथमेटिक एक्सेप्शन झाला. जर तुम्ही ॲरे ऍक्सेस करताय आणि ॲरेमध्ये तो इंडेक्स प्रेझेंटच नाही, तर ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. ओके, तर तुम्हाला एक्सेप्शनचं नाव द्यायचं आहे आणि ऑप्शनल मेसेज, जो मेसेज तुम्ही सेंड करताय त्या एक्सेप्शन सोबत. ओके, लेट्स तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशनसाठी एक्सेप्शन थ्रो करताय, तर तुम्ही म्हणाल की डिव्हिजन बाय झिरो नॉट अलाउड, किंवा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन थ्रो करताय, तर तुम्ही मेसेजमध्ये काय द्याल की इंडेक्स नॉट प्रेझेंट. ओके, सिमिलर काहीतरी. ओके, तर थ्रो, न्यू, एक्सेप्शन. आणि थ्रोज कीवर्ड काय करतो? थ्रोज कीवर्ड तुमच्या मेथडच्या सिग्नेचरवर यूज होतो. ओके, थ्रोज कीवर्ड तुमच्या मेथडच्या सिग्नेचरवर यूज होतो. ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठली तरी फाईल ऍक्सेस करताय. ओके, फाईल ऍक्सेस करताय आणि ही तुम्हाला मेथड दिसते पब्लिक वॉइड मेथड नेम, आणि इथं बघा मी थ्रोज कीवर्ड वापरला. ओके, तर हा थ्रोज कीवर्ड तुम्हाला केव्हा यूज करावा लागतो? जेव्हा तुमच्या मेथडच्या बॉडीमध्ये कुठला तरी एक्सेप्शन थ्रो होतोय. ओके, एक्सेप्शन थ्रो होतोय म्हणजे ते कसं होतंय ते आपण एक्झाम्पलमध्ये बघू. पण फाईल हे जे थ्रोज कीवर्ड आहे, हा तुमच्या मेथडच्या सिग्नेचरमध्ये येतो. सिग्नेचरमध्ये कसा? तुमचं मेथडचं नाव, मग तुमचं ओपन अँड क्लोज, तुमचे राऊंड ब्रॅकेट्स, आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे थ्रोज कीवर्ड, आणि त्यानंतर तुम्हाला एक्सेप्शन द्यायचे आहेत. ओके, तुम्ही एक एक्सप्रेशन देऊ शकता, तुम्ही मल्टिपल एक्सेप्शन पण देऊ शकता, कॉमा टाकून. ओके, म्हणजे हे इंडिकेट करतं की तुमची मेथड एक्सेप्शन थ्रो करते. ओके, हे इंडिकेट करतं तुमचे मेथड एक्सेप्शन थ्रो करते. आणि जो कोणी तुमची मेथड यूज करेल, जो काही पीस ऑफ कोड तुमचे मेथड यूज करेल, त्याला हे एक्सेप्शन हँडल करावे लागतील. ओके, लेट्स से मी हे मेथड जर कॉल करेल पुढे, म्हणजे कुठल्या तरी यूज केसमध्ये ही जर मेथड मी कॉल करेल, तर मला ही मेथड ट्राय कॅच मध्ये टाकावी लागेल, कारण की ही मेथड काय करते? हे एक्सेप्शन थ्रो करते. मग कंपायलर काय करेल? कंपायलर म्हणेल की ही मेथड एक्सेप्शन थ्रो करते, तुम्ही याला हँडल करा. तर कंपायलर आपल्याला फोर्स करेल की तुम्ही हे एक्सेप्शन हँडल करा. ओके, ओके, तर थ्रो कीवर्ड आपला पीस ऑफ कोड, जिथं आपला ब्लॉक ऑफ कोड असतो किंवा मेथडच्या आतमध्ये आपण स्वतःहून थ्रो करतो, इंडिकेट करण्यासाठी की इथं एक्सेप्शन येणार आहे, आपण स्वतः थ्रो करतोय. आणि थ्रोज कीवर्ड मेथडच्या सिग्नेचरमध्ये येतोय. ओके, आता याच्यात एक फरक काय? थ्रोज कीवर्ड मोस्टली तुमचे चेक्ड एक्सेप्शन थ्रो करतो. चेक्ड एक्सेप्शन म्हणजे काय? तर इथं एक्झाम्पल दिलं, फाईल नॉट फाउंड, आयओ एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. ओके, हे काय? हे कंपाईल टाइम एक्सेप्शन आहे. कंपाईल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिताय आणि कंपाईल करताय, रन नाही करत. ओके, प्रोग्राम लिहिताय आणि बिल्ड करताय, तेव्हाच तुमचे हे एक्सेप्शन चेक केले जातात. ओके, तर कंपायलर काय करतो की फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, कंपायलर लगेच चेक करेल की ही मेथड कुठं कॉल झाली का. ओके, ही मेथड कॉल झाली आणि ही मेथड फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करते, तर मग कंपायलर लगेच सांगेल की हा एक्सेप्शन हँडल करा. म्हणजे कंपायलर तुमचं चेक करताय की फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन आलाय, आयओ एक्सेप्शन आलाय, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन आलाय. ओके, कंपायलर्स तुमचं चेक करताय, तर मग हे कंपाईल टाइम एक्सेप्शन आहेत. आणि अनचेक्ड एक्सेप्शन काय? जे रन टाइम येतात, म्हणजे ते बेस्ड अपॉन इनपुट येतात. ओके, जे युजर क्रेडिट असतात मोस्टली. जसं की अरिथमेटिक एक्सेप्शन झाला, लेट्स तुम्ही कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम बिल्ड केला आणि त्यात तुम्ही डिव्हिजन बघताय, तर जर तुम्ही झिरो पास केला, झिरोने डिवाइड करताय, तर रन टाइम कुठला एक्सेप्शन जनरेट होईल? तुमचा अरिथमेटिक एक्सेप्शन. तुमचा प्रोग्राम काय म्हणेल? झिरोने डिवाइड होत नाही, अरिथमेटिक एक्सेप्शन थ्रो होईल. आणि तुम्ही तुमच्या लेट्स तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्ही ॲरे ऍक्सेस करताय आणि तुम्ही असं काही इंडेक्स पास केला जो इंडेक्स एक्झिस्ट करतच नाही. ओके, तर तुमचा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आला. ओके, तर चेक एक्सेप्शन तुमचे कंपाईल टाइम चेक होतात. ते कुठले आहेत? फाईल, आयओ, क्लास नॉट फाउंड. ओके, आणि त्यांचा म्हणजे त्याचं मागचं कारण काय आहे की फाईल नॉट फाउंड एक्सेप्शनचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. लेट्स तुम्ही फाईल रीडरने फाईल रीड करताय, तर
त्यात तुम्हाला पाथ द्यावा लागतो की ह्या लोकेशनवर माझी फाईल आहे ती तुम्ही रीड करताय. तर कंपायलर काय करेल, कंपायलरला माहिती आहे की इथं फाईल असू शकते किंवा नसू शकते. तर जर नसलीच तर त्या केसमध्ये काय करायचं, मग कंपायलर पहिलेच सांगतो की तुम्ही फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करा. ओके, कारण की आपल्याला माहिती नाही फाईल असेल का नसेल, म्हणून ते आधीच चेक करून घेतं की आधीच चेक करून घेतं की जर फाईल नसेल तर फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करा, म्हणून त्यांना चेक एक्सेप्शन असं म्हणलं जातं. ओके, तर हा होता थेरोटिकल पार्ट. आता आपण जाऊया डेमोकडे. ओके ओके, तर मी ऑलरेडी एक पीस ऑफ कोड लिहिलाय. तर आपण पहिले थ्रो कीवर्डचा एक्झाम्पल बघू. ओके, तर थ्रो कीवर्ड मध्ये बघा डिवाइड आहे. ओके, आपण डिवाइड फंक्शन दिलंय आणि डिवाइड फंक्शन मध्ये आपण काय करतोय, दोन नंबर डिवाइड करतोय. जर तुमचा जो नंबर ज्याच्याने तुम्ही डिवाइड करणार आहे, तो जर 0 आला तर आपण काय करतो, स्वतःहून एक्सेप्शन थ्रो करतोय. काय करतोय, स्वतःहून एक्सेप्शन थ्रो करतोय. आणि जर नसेल तर आपण डिवाइड करतोय आणि तो रिझल्ट प्रिंट करतोय. बस एवढं सिंपल आहे. ओके, तर आपण हा प्रोग्राम रन करून बघू आता. ओके बघा, आता काय झालंय, मी 0 पास केला, तुमचा num2 0 आला, म्हणून मी काय केलं, स्वतः एक्सेप्शन थ्रो केला. स्वतः एक्सेप्शन थ्रो केला. आणि आता आपल्याला माहिती ही मेथड एक्सेप्शन थ्रो करते, म्हणून त्याला मी ट्राय कॅच मध्ये हँडल केलाय. ओके, लेट्स से मी हा ट्राय कॅच काढून टाकतो. ओके, हा ट्राय कॅच आपण काढून टाकू. ओके, तर काय होईल, तुमचा रन टाइम एक्सेप्शन येईल. ओके, म्हणजे तुमचा काय होईल, ही मेथड कॉल झाली, इथे एक्सेप्शन थ्रो झाला, इथून प्रोग्राम तुमचा एक्झिट होऊन जाईल, तुमचा प्रोग्राम ब्रेक होऊन जाईल. ओके, कारण की एक्सेप्शन आलाय. बघा आला एक्सेप्शन, एक्सेप्शन थ्रेड मेन, आणि बघा आपण जो मेसेज दिला होता तो आलाय, थ्रो न्यू अरिथमॅटिक एक्सेप्शन. हा अरिथमॅटिक तुमचा काय अनचेक्ड एक्सेप्शन आहे, रन टाइम एक्सेप्शन आहे. ओके, आणि बघा आपण जो मेसेज दिला होता तो आलाय, राईट. तर आपण स्वतःहून एक्सेप्शन थ्रो केलाय, स्वतःहून प्रोग्रामला ब्रेक केलाय. कारण की आपण का ब्रेक केलं, कारण की आपल्याला ती कंडिशन नकोय. म्हणजे नम इक्वल टू 0 0 आला तर आपण काय सांगतो की एक्सेप्शन थ्रो करायचं आहे आपल्याला. ओके, मग आपण स्वतःहून थ्रो कीवर्ड यूज करून एक्सेप्शन थ्रो केलाय. ओके, याचं जर अजून एक एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर आपण ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन बघू. ओके, तर लेट्स से एक्सेस ॲरे. ओके, आता आपण एक ॲरे क्रिएट करू, इंट टेम्प न्यू न्यू इंटीजर ॲरे, आणि लेट्स से 5 याचा. ओके, एक्सेस ॲरे आपण ही मेथड कॉल करू. ओके, आता आपल्या याच्यात पाच नंबर्स तुम्ही स्टोअर करू शकता. आपण 6वा इंडेक्स ऍक्सेस करून बघू. ओके, 5वा पण चालला असतं पण आपण 6वा करून बघू. ओके, आणि याच्यात काय करू आपण, एक इनपुट पण पास करू. इनपुट तुमचा टेम्प राहील. ओके, तर ही मेथड घेईल 2 इनपुट, ही मेथड घेईल 2 इनपुट, एक राहील ॲरे आणि दुसरा राहील इंडेक्स. ओके, आणि आता आपण स्वतः स्वतः आपला एक्सेप्शन थ्रो करू. आता आपल्याला माहिती आहे की जर ॲरेच्या साईज जास्त इंडेक्स आला तर आपल्याला एक्सेप्शन भेटेल. तर आपल्याला काय करायचं आहे, इफ इंडेक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपली 5 साईज आहे. ओके, 5 साईज आहे, म्हणून त्याच्याहून जास्त जर आला तर आपल्याला काय थ्रो करायचं आहे, एक्सेप्शन थ्रो करायचा. तो एक्सेप्शन मी कॉपी करून घेतो. ओके, एक्सेप्शन कॉपी केलाय, आणि इथं आपण मेसेज टाकू, इंडेक्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, आणि जर असेल इंडेक्स असेल तर जी काही व्हॅल्यू ती आपण प्रिंट करून देऊ ॲरे मधली, ॲरे ऑफ इंडेक्स. आता इंटिजर ॲरे तर डिफॉल्ट व्हॅल्यू सगळ्या इंडेक्सवर काय असेल, 0 असेल, बरोबर. ह्याला थोडंसं जर डायनामिक बनवायचं आहे तर आपण काय करू, इंट साईज इक्वल टू 5, इथं पण टाकून देऊ साईज, आणि इथं टाकून देऊ आपण कुठे गेला आपला, सॉरी, इथे टाकून देऊ आपण ॲरे डॉट लेंथ. ओके, आपण आता ही मेथड रन करून बघू आणि चेक करू की कुठला एक्सेप्शन येतो. ओके, आला इंडेक्स डज नॉट एक्झिस्ट, आला इंडेक्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे आपण स्वतःहून
हा एक्सेप्शन थ्रो केलाय. कारण की आपल्याला माहिती जर ॲरेच्या लेनपेक्षा तुम्ही जास्त इंडेक्स पास करता तर एक्सेप्शन येणारच आहे. म्हणून आपण स्वतःहून इंडिकेट करतोय की असा एक्सेप्शन येऊ शकतो, तुम्ही त्याला हँडल करा. ओके, लेट्स से मी व्हॅलिड इंडेक्स पास करतो तर तो 0 प्रिंट करेल, कारण की डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असते इंटिजर ॲरेमध्ये. रिझल्ट 0 आला. ओके, तर थ्रो कीवर्ड काय करतो, आपण स्वतःहून एक्सेप्शन थ्रो करतो. हे थ्रो कीवर्डचा यूज कुठे, लेट्स से आपण कुठलीतरी लायब्ररी बिल्ड करतोय. आपण लायब्ररी बिल्ड करतोय आणि त्यात काहीतरी लायब्ररीमध्ये तुम्ही लेट्स से ॲरे ऍक्सेस करताय आणि त्या ॲरेमध्ये तुम्ही सर्टन कॅल्क्युलेशन करताय. जर तुमच्या लायब्ररीमध्ये कोणीतरी असा इंडेक्स पास केला की जो इंडेक्स एक्झिस्ट करत नाही तुमच्या ॲरेमध्ये, तर तुमच्या प्रोग्राममध्ये ते एक्सेप्शन आला, तुमच्या लायब्ररीच्या कोडमध्ये एक्सेप्शन आला, तर तो एक्सेप्शन तुम्ही न हँडल करता तुम्ही जो युजरने जो इनपुट पास केलाय त्या युजरला हँडल करू दिला पाहिजे, राईट? मग तुम्ही काय कराल, तुमच्या लायब्ररीमध्ये लेट्स से माझ्याकडे इंडेक्स जास्त आला तर तुम्ही सांगाल की ओके इंडेक्स जास्त आहे म्हणून मी एक्सेप्शन थ्रो करतोय. मग आता तुम्ही एक्सेप्शन थ्रो केला म्हणजे जो कोणी तुमची लायब्ररी युज करतोय त्याची जबाबदारी की तो एक्सेप्शन हँडल करेल, म्हणजे तुमची लायब्ररीचा कोड बरोबर चालेल. ओके, म्हणजे आपण जो कोड लिहितोय तो बरोबर चालेल. जो कोणी तो कोड आपला युज करणार आहे त्याची जबाबदारी तो एक्सेप्शन हँडल करेल. ओके, त्याची जबाबदारी तो एक्सेप्शन हँडल करेल. आणि लेट्स त्याने कोड बघितला, त्याला दिसतंय की इथं असं असा इनपुट गेल्यावर एक्सेप्शन येतोय, तर तो हँडल करेलच. ओके, तर आपण ह्याला कसं हँडल करू शकतो, ट्राय कॅच मध्ये. तेच आपलं ट्राय कॅच, राईट? आपण म्हणजे क्रिकेटच्या टर्मिनॉलॉजीमध्ये बघायला गेलं तर कोणीतरी थ्रो केल्यावर कोणीतरी कॅच करतं, राईट? तर ही मेथड मधून एक्सेप्शन येतोय म्हणून आपण त्याला कॅच करतोय. इकडून थ्रो झाला, इकडे कॅच झाला. ओके, आता कुठला एक्सेप्शन थ्रो होतोय, अरिथमॅटिक. ओके, अरिथमॅटिक एक्सेप्शन आला की ह्याला आपण फक्त प्रिंट करून देऊ. ओके, सॉरी अरिथमॅटिक नाही, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येतो. हा, ओके, आपण इनव्हॅलिड इंडेक्स पास करायला लागेल आपल्याला. 4 व्हॅलिड इंडेक्स आहे. बघा आला एक्सेप्शन, इंडेक्स डज नॉट एक्झिस्ट, आपला हा एक्सेप्शन आणि हा जो मेसेज पास केलाय आपण तो. ओके ओके, तर होपफुली तुम्हाला समजलं असेल थ्रो थ्रो कीवर्डचा यूज. ओके, थ्रो स्वतः आपण इंडिकेट करतो की आम्ही एक्सेप्शन थ्रो करतोय. आता आपण जाऊया थ्रोस कीवर्डकडे. ओके, तर थ्रोस कीवर्ड काय करतो, थ्रोस कीवर्ड असतो मेथडच्या सिग्नेचरवर, म्हणजे तो डिनोट करतो की ही मेथड एक्सेप्शन थ्रो करते. ओके, आता ह्या केसमध्ये बघा, कंपायलर तुम्हाला जर मी हा ट्राय कॅच पण काढला ना, हा ट्राय कॅच जरी काढला तरी कंपायलर तुम्हाला सांगताय का की हे एक्सेप्शन थ्रो करते ही क्लास? नाही करत, राईट? कंपायलर तुम्हाला काहीच सांगत नाही. बट जर मी ही रीड फाईल कॉल केलं तर बघा काय होतं. रीड फाईल कॉल केलं तर बघा कंपायलर स्वतः सांगतोय की ही मेथड एक्सेप्शन थ्रो करते, तुम्ही ह्याला हँडल करा. कंपायलर सांगतंय अनहँडल एक्सेप्शन. ओके, कंपायलर काय सांगेल, मग 2 ऑप्शन देईल कंपायलर. एक कंपायलर काय देईल, 2 ऑप्शन देईल. एक तर तुम्ही याला ट्राय कॅच मध्ये हँडल करा, किंवा ज्या मेथड मध्ये हा कोड आहे त्या मेथडला आपण एक्सेप्शन थ्रो करायला सांगा. म्हणजे मग जो मेन मेथड कॉल करेल त्याची जबाबदारी तो एक्सेप्शन हँडल करेल. ओके, म्हणजे कंपायलरचं काय म्हणणं आहे की तुम्ही स्वतः हँडल करा किंवा दुसऱ्याला हँडल करू द्या, पण हँडल करा, एवढंच आहे. तर थ्रोस कीवर्ड मेथडच्या सिग्नेचरवर येतो आणि इथं 90% ऑफ टाइम तुमचे चेक एक्सेप्शन असतात. ओके, चेक एक्सेप्शन म्हणजे तुमचे फाईल नॉट फाउंड, आयओ एक्सेप्शन वगैरे. आता जर मी हा थ्रोस कीवर्ड काढला तर काय होतं, आता आपण इथं पण थ्रोस कीवर्ड का टाकलाय त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ओके, कारण तुमचा हा फाईल रीडर जी क्लास आहे ही स्वतः तो एक्सेप्शन थ्रो करते. ओके, आपण याच्या सोर्स मध्ये जाऊ शकतो का बघू, सोर्स मध्ये जाऊ शकतो. ओके, तर आपण याच्या सोर्स कोड मध्ये आलोय. आता बघा हे काय आहे? हा कन्स्ट्रक्टर आहे, ही फाईल रीडर क्लास झाली, हा आपला कन्स्ट्रक्टर झाला. ओके, आता तुमच्या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही बघा तुमचा कन्स्ट्रक्टर काय थ्रो करतोय. तुमचा कन्स्ट्रक्टर काय करतोय, थ्रोस फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन थ्रो करतोय. काय करतोय, कन्स्ट्रक्टर स्वतः तुमचा फाईल नॉट फाउंड थ्रो एक्सेप्शन करतोय. ही तुमची फाईल रीडर क्लास झाली, तुमचा हा कन्स्ट्रक्टर झाला आणि तो स्वतः थ्रो करतोय. आता हा एक्सेप्शन थ्रो करतोय, बरोबर? तुमचे हा
कन्स्ट्रक्टर एक्सेप्शन थ्रो करतोय. जर मी हा कन्स्ट्रक्टर इथे यूज करतोय, ओके, तर मग कंपायलर काय सांगतोय की बाबा हा कन्स्ट्रक्टर तुमचा एक्सेप्शन थ्रो करतोय, तर तुमच्याकडे परत दोन ऑप्शन आहेत. कुठले दोन ऑप्शन आहेत? की तुम्ही याला ट्राय कॅच मध्ये हँडल करा. ओके, ट्राय कॅच मध्ये हँडल केला म्हणजे इथं एक्सेप्शन हँडल झाला, प्रोग्राम एकदम सुरळीत चालेल, कंपायलरला काहीच त्रास नाही. ओके, कंपायलर काय म्हणतं, सगळं बरोबर दिसतंय, काहीच त्रास नाही. पण मी ट्राय कॅच काढला तर कंपायलर काय म्हणेल, फाईल रीडरचा हा जो कन्स्ट्रक्टर आहे तो एक्सेप्शन थ्रो करतोय. मग तुम्हाला काय करायचंय, एक तर तुम्ही स्वतः हँडल करा, किंवा ही मेथड जो कोणी कॉल करेल त्याला तो हँडल करू द्या, पण हँडल करा. तर मी काय करतो, थ्रोस कीवर्ड ऍड करतो. तर थ्रोस कीवर्ड काय असतो, मेथडच्या सिग्नेचर मध्ये येतो आणि तो सांगतो की हा एक्सेप्शन ही मेथड थ्रो करणार आहे. मग जो कोणी ही मेथड यूज करेल त्याची जबाबदारी की तुम्ही हा एक्सेप्शन हँडल करा. ओके, तर आपण काय करू आता, इथं ट्राय कॅच टाकून देऊ. ओके, आता आपण हँडल झाला, कंपायलर रडणं बंद करेल. ओके, आता हे चेक एक्सेप्शन आहे म्हणून कंपायलरने ते रडायला सुरुवात केली की तुमची मेथड चेक एक्सेप्शन थ्रो करते, तुम्ही हा हँडल करा. आता आपण ह्याला रन करून बघू. ऍक्सेस अरे मी काही कॉल करत नाही, आपण रीड फाईल कॉल करतोय, काय येईल? ओके, आला तुमचा एक्सेप्शन आला बरोबर. काय झालं, टेस्ट डॉट टी एक्स टी फाईल, मी एक स्ट्रिंग पाठवली, फाईलचं नाव पाठवलं, आपण ती फाईल रीडरला दिली, फाईल रीडरने एक्सेप्शन थ्रो केला. तो एक्सेप्शन आपल्या फाईल रीडर म्हणजे ह्या क्लासने एक्सेप्शन थ्रो केला. बघा, ह्या क्लासने एक्सेप्शन थ्रो केला कारण की त्याला ती भेटली नाही. तो एक्सेप्शन आपल्या मेथडमध्ये आला, आपल्या मेथडने पण तो एक्सेप्शन थ्रो केला कारण की आपण थ्रोस कीवर्डवर तो एक्सेप्शन टाकलाय, आणि मग तो आला इथं, तो कॅच झाला, इथून थ्रो झाला, इथं कॅच झाला, आणि आपण तो प्रिंट केला स्टॅक ट्रेस. ओके ओके, तर थ्रोस कीवर्डचा तुम्हाला होपफुली तुम्हाला समजलं असेल की काय यूज आहे. थ्रोस कीवर्ड सिग्नेचरवर यूज होतो आणि तो इंडिकेट करतो की ही मेथड एक एक्सेप्शन थ्रो करते, तुम्ही तो हँडल करा. आणि 90% ऑफ टाइम तो चेक एक्सेप्शन असेल. आता आपण बघितलं चेक एक्सेप्शनचा एक्झाम्पल, की आपण जर एखादी मेथड ती चेक एक्सेप्शन थ्रो करत असेल आणि आपण तो हँडल केला नाही तर कंपायलर रडायला लागतो. आता आपण काय करू, थोडंसं वेगळं करू. आता आपण अनचेक एक्सेप्शन थ्रो करून बघू आणि बघू काय होतं. काय करू, अनचेक एक्सेप्शन थ्रो करून बघू. वेअर इज माय अनचेक्ड एक्सेप्शन. ओके, अनचेक्ड एक्सेप्शन म्हणजे काय, परत हा डिवाइड बाय झिरो वाला, सॉरी आपल्याला ही मेथडची पण गरज नाही, आपण इथं चेक करू शकतो. ओके, आता मी काय करतो, इथं हा इफ कंडिशन काढून टाकतो. ओके, ह्याला कमेंट करू, आपण ह्याला कमेंट करू, ह्याला कमेंट केला, आणि आपण इथं काय करू, थ्रोज म्हणू, थ्रोज हा एक्सेप्शन थ्रो करू. ओके, हा एक्सेप्शन थ्रो करू. ही क्लास मी आता हा रेड फाईल आपण यूज करत नाही, ह्याला कमेंट करतो. आपला काय डिवाइड आहे, राईट, डिवाइड इथं ऑलरेडी होता, तर याला खाली घेऊन येतो. बघा डिवाइड आला, काय तुम्हाला रेड रेड दिसतंय का? नाही, रेड रेड दिसतंय का? नाही. जसं रीड फाईल मी अनकमेंट केलं, तुम्हाला तो रेड रेड दिसायला का लागेल, कारण की तो चेक एक्सेप्शन थ्रू करतोय म्हणून तो रेड रेड दिसायला लागतोय. ओके, आता मी अनचेक्ड एक्सेप्शन थ्रो केला म्हणून कंपायलर रडत नाही. अनचेक्ड एक्सेप्शन काय, हे एक्सेप्शन मोस्टली रन टाइम येतात. रन टाइम काय येतात, कारण की ते इनपुटवर डिपेंड असतात, डेटावर डिपेंड असतात. राईट, तुम्ही जर रन टाइम 0 पास करताय आणि सांगताय झिरोने डिवाइड करा, तर मग प्रोग्राम एक्सेप्शन थ्रो करेल. राईट, प्रोग्राम म्हणेल झिरोने कोण डिवाइड करतात. म्हणून हे एक्सेप्शन इनपुटवर डिपेंड असतात, डेटावर डिपेंड असतात, म्हणून ते कंपायलर चेक करत नाही. कंपायलर काय म्हणतं, हे तुम्ही रन टाइमची गोष्ट मी रन टाइम बघेल, पण जे चेक एक्सेप्शन आहे, फाईल नॉट फाउंड, कंपायलरला माहिती आहे की ही फाईल असू शकते किंवा नाही असू शकते. ओके, तर त्यामुळे कंपायलर सांगतो की हे चेक एक्सेप्शन आहे, हे तुम्ही हँडल करा. ओके, हा फरक आहे आता. ओके, म्हणून तुमचा थ्रोस कीवर्डचा असून नसून इथं काही उपयोग नाही. ओके ओके, तर समजला तुमचा चेक एक्सेप्शन, अनचेक एक्सेप्शन आणि थ्रोज मधला फरक. ओके, थ्रोज कीवर्ड मेथडच्या सिग्नेचरवर असतो, आणि 90% ऑफ टाईम तुमचे तिथं चेक एक्सेप्शन असतात. चेक एक्सेप्शन म्हणजे तुमचे, मी एक्झाम्पल दिले, फाईल नॉट फाउंड, आयओ, क्लास नॉट फाउंड. ओके, म्हणजे जिथं तुम्ही फाईल रीड करताय, फाईल राईट करताय, असे एक्सेप्शन, इनपुट आउटपुट रिलेटेड एक्सेप्शन. आणि अनचेक एक्सेप्शन म्हणजे तुमचे रन टाइम एक्सेप्शन. ओके, आणि ते जर तुम्हाला हँडल करायचं असेल तर तुम्ही काय करताय, स्वतःहून सांगताय की मी एक्सेप्शन थ्रो करतोय. थ्रोने आपण एक्सप्लिसिटली मेथडच्या आतमध्ये किंवा पीस ऑफ कोड मध्ये आपण एक्सेप्शन थ्रो करतो, आणि थ्रोजने आपण, थ्रोजची मेथड सिग्नेचर आहे त्याच्याने आपण इंडिकेट करतो की ही मेथड एक्सेप्शन थ्रो करू शकते. ओके, तर होपफुली तुम्हाला समजलं असेल थ्रो कुठे यूज करायचा आणि थ्रोज कुठे यूज करायचं. ओके, आपण फाईल रीडर क्लासचं एक्झाम्पल बघितलं की फाईल रीडर क्लास पण कसा एक्सेप्शन
थ्रो करते युझिंग थ्रोज कीवर्ड इनसाइड अ मेथड सिग्नेचर, म्हणजे कन्स्ट्रक्टरच्या सिग्नेचर मध्ये पण तुम्ही वापरू शकता. आणि तोच कन्स्ट्रक्टरने थ्रो केलेला एक्सेप्शन आपल्या क्लासमध्ये आला. मग कंपायलरने सांगितलं जर तुम्ही ही क्लास वापरताय तर कन्स्ट्रक्टर एक्सेप्शन थ्रो करतोय, तुम्ही ट्राय कॅचने हँडल करा, किंवा ही जी मेथड मध्ये तुम्ही हा कोड लिहिता तिला सांगा की हा एक्सेप्शन थ्रो कर. ओके, म्हणजे आपण एक्सेप्शन एकाकडून घेतो दुसऱ्याला देतो. थ्रोस कीवर्ड तेच करतं, एकाकडून घेतं दुसऱ्याला देतं, दुसऱ्याला देतं तिसऱ्याला देतं. ओके, तेच काम आहे त्याचं, वरती वरती थ्रो करत जाणं एक्सेप्शन. आणि जो कोणी मग ही मेथड कॉल करेल त्याची जबाबदारी की बाबा तू हँडल कर. तुम्हाला इथं पण हँडल करायचं नाही, मग तुम्ही काय करा, तुम्ही मेन वर जा, मेन वर टाकून द्या. हे कुठे आहे तुमची मेन, ही तुमची मेन, इथं मेन वर टाका. आता जो कोणी मेन कॉल करेल त्याची जबाबदारी की फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन हँडल करा. ओके, तर थ्रोस कीवर्ड म्हणजे काय, फक्त फेकायचं काम करताय, तुम्ही कॅच करायचं काम करा. ओके, तर हे होतं आपलं थ्रो आणि थ्रोज मधला फरक. होपफुली तुम्हाला समजलं असेल. हा होता पार्ट 2. आता आपण पार्ट 3 थेरॉटिकल लेक्चर असेल त्यात आपण थ्रोएबल क्लास बघू, कारण की या सगळ्या एक्सेप्शनची पॅरेंट क्लास थ्रोएबल आहे. त्या थ्रोएबल मध्ये आपण बघू कुठलं थ्रोएबल, एक थ्रोएबलचा आपण बघू हायरार्की कशी आहे, राईट. आणि मग त्याचे 1-2 एक्झाम्पल पण बघू आपण. ओके, तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.